तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय शिकणार आहोत? गणितामधलं वर्ड प्रॉब्लेम. दुसऱ्या सत्रामधला पहिला पाठ ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. आपण मराठीमध्ये म्हणतोय शाब्दिक उदाहरण, बेरीज आणि वजाबाकी. कशा पद्धतीने सोडवायचे? पहिल्या सत्रामध्ये आपण अंकामध्ये सोडवलेलं बेरीज आणि वजाबाकी कशा पद्धतीने अंकामध्ये सोडवायचे. आणि इथे साईडला दोन कॉलम केलेला आहे. एक वर्ड प्रॉब्लेम, शाब्दिक उदाहरणाचा आणि नंबर अंकावर आहे. कशा पद्धतीने सोडवायचे? बघा, वर्ड प्रॉब्लेम मध्ये तर शाब्दिक उदाहरण दिलं जाते. काही गोंधळ गोंधळ होण्याची काही गरज नाहीये. बघा, पहिलं उदाहरण तुमच्या समोर आहे. राम planted 143 mango trees and 159 chiku trees. It has orchard. How many trees did he plant in all? म्हणजे काय? रामनी आपल्या बागेमध्ये 143 आंब्याचे झाड लावलेलं आहे आणि 159 चिकूचे झाड लावलेलं आहे. आणि त्याच्या बागेत एकूण किती झाड आहेत असं विचारलेलं आहे. तर हा उदाहरण सॉल्व्ह करायची डिटेल मध्ये उत्तर द्यावं लागेल आपल्याला. डिटेल मध्ये कसं बघा, पहिला करायची मँगो ट्रीज. पहिला मँगो ट्रीज विचारले, बरोबर? मँगो ट्रीज किती आहे? 140 आणि चिकू ट्रीज 159 आणि टोटल 302 किती झाले? 302. हे झालं शाब्दिक उदाहरण. अशा पद्धतीने लिहायचे. आणि हे अंकामध्ये लिहायचं झालं तर ह्या पद्धतीने आपण अंकामध्ये सॉल्व्ह करू शकतो. हे फास्ट होते अंकामध्ये. आणि शाब्दिक उदाहरण म्हणजे वर्ड प्रॉब्लेम मध्ये व्यवस्थित पहिल्यांदा उदाहरण समजून घ्यावं लागेल. उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे, ते काय इंग्रजीमध्ये आहेत, काही शब्द आपल्याला जाणून घ्यावं लागेल, समजावून घेऊन मग सॉल्व्ह करावं लागेल. त्या पद्धतीने आपल्याला शाब्दिक उदाहरण सॉल्व्ह करायचे. डू अंडरस्टूड? हो. ओके.